महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे राज्यसभा उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याचा आजचा दिवस आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला आज निकाल देखील प्रलंबित आहे, तो आज लागणार आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, त्यांच्याशी बातचीत करून जाणूया। तटकरे साहेब, ज्या वेळेला अजित पवारांनी शपथविधी घेतली त्यानंतर सर्व मंत्री झाले आणि हळूहळू तुम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेसचं महायुतीत रूपांतर झालं। आज अशोक चव्हाणांसारखे तुमचे जुने सहकारी आज तुमच्या सोबत येत आहेत। हा संपूर्ण आतापर्यंतचा प्रवास आणि आजचा निकाल कसं बघता याकडे? एक तर दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय आम्ही अभूतपूर्व पद्धतीचा घेतला, या निर्णयाच्या पाठीमागे गेल्या काही अनेक वर्षाची राजकीय घडामोडी नक्कीच त्याच्यामध्ये होत्या। फारसं तपशीलवार आज या ठिकाणी मी बोलू इच्छित नाही। अनेक वेळेला वेगवेगळ्या सभांच्या मध्ये आम्ही त्या विषयावरती भाष्य नक्कीच केलेलं आहे, परंतु तो निर्णय बहुमताने लोकशाहीच्या माध्यमातून घेत असतानाच आमच्या असं लक्षामध्ये आलं की आपल्याला देश ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मजबूत होतो आहे, अशा वेळेला महाराष्ट्र केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचे सरकार असतील आणि त्या सरकारमध्ये आपण सहभागी झालो तर आपल्याला सुद्धा महाराष्ट्राच्या या संबंध विकासाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी होता येईल। पण हे होत असतानाच आमची मूळ आयडिओलॉजी किंवा विचारधारा जी आपण म्हणतो ती प्रामुख्याने धर्मनिरपेक्ष विचारधारा किंवा शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याच्यापासून तसुबरी बाजूला जात आता आम्ही तो निर्णय घेतला। पण हा निर्णय घेत असतानाच विशेष करून सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाचे अलीकडच्या कालावधीमध्ये आलेले निकाल, निवडणूक आयोगाने वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षाच्या वतीमध्ये निवडणूक आयोग स्थापन झाल्यापासून दिलेले निकाल, या साऱ्याची कायदेशीर पूर्णपणाने माहिती घेऊन नव्हे तर कायदेतज्ञांशी ज्येष्ठ कायदेतज्ञांशी सल्ला करून घेऊन आम्ही त्या संदर्भातला तो निर्णय त्या ठिकाणी घेतला। आणि म्हणूनच गेले 6-7 महिने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही घेतलेल्या निर्णयाचे केवळ पडसाद सकारात्मक पद्धतीने उमटतात असं नव्हे, तर मोठ्या प्रमाणावरती जनतेचं पाठबळ त्या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळत आहे। म्हणून ज्या वेळेला आमचा महिलांचा मुंबईला मेळावा झाला त्याला अभूतपूर्व प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला, युवकांचा झाला त्यालासुद्धा प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळाला। आता 18 तारखेला अल्पसंख्याक समाज, ज्या समाजाच्या मध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक हितक्षेत्रून केला, त्या अल्पसंख्याक समाजाचा सुद्धा मेळावा 18 तारखेला आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे। आता आपण मला विचारलं त्याप्रमाणे अशोकराव चव्हाण दीर्घकाळ काँग्रेसचे विचाराचे, विशेष करून शंकरराव चव्हाण साहेब निजाम स्टेट असल्यापासून मंत्रिमंडळामध्ये होतेच, त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय या संबंध इतिहासामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती नक्कीच राहिलं। आणि विशेष करून जायकवाडीची निर्मिती करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र कधी विसरणार नाही। त्यामुळे चव्हाण साहेब मुख्यमंत्री राहिले जवळपास 2दा, अशोकराव 2दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी राहिले। पण त्यांच्याही असं लक्षात आलं असेल कदाचित की उद्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राला अधिक आपल्याला गतिमान करायचं असेल, त्यांच्या गेल्या अनेक वर्षाचा जो काय राजकीय अनुभव असेल त्यांना काय वाटलं ते मला माहीत नाही, पण असं वाटू शकतं की आज देशामध्ये ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं नेतृत्व काम करत आहे त्या प्रवाहामध्ये सहभागी व्हावं। आज ह्या सगळ्या घडामोडीनंतर आजचा निकाल काय अपेक्षित आहे? एक असं आहे की मी मगाशीच म्हटलं की आम्ही ज्या वेळेला निर्णय घेतला त्याच्या अगोदर या सगळ्या विषयाची, कारण कायदेशीर प्रश्न येणारच, पक्षांतर द्या कायद्याच्या वतीमध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पक्षाचं चिन्ह याच्यावरतीला सुद्धा होऊ शकतो। म्हणून निर्णय घेण्याच्या पूर्वीच आम्ही या सगळ्याची पूर्णपणाने ज्येष्ठ कायदेतज्ञांशी चर्चा करूनच या संदर्भातला आम्ही निर्णय घेतला। आजच्या निर्णयाच्या वतीमध्ये पाहूया, शेवटी आज आम्ही आशावादी आहोत, वी आर होपफुल। पण शेवटी विधानसभा अध्यक्ष ही सुद्धा एक न्यायासीन एक प्रक्रिया आहे आणि ते बडे असा एक मुद्दा आहे की शिवसेनेचा निकाल ज्या पद्धतीने लागला, सुरुवातीला असं म्हणत होते म्हणजे एकनाथ शिंदेचे की आमच्याच बाजूने हा संपूर्ण निकाल लागेल, आणि त्यानंतर जर निकाल पाहिला तर दोघांनाही समसमान न्याय देण्यात आला होता। तर याही निकालामध्ये तसंच काही पाहायला मिळेल? नाही, बघा आता शिवसेनेच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी निश्चित होतेच। मुख्य प्रतोद घेतलेली भूमिका, सरकार स्थापन करत असल्यापर्यंत विधिमंडळ पक्षाची शिवसेनेची लावलेली बैठक वगैरे वगैरे असे काही जे पक्षांतर अर्हता कायद्यामधले महत्त्वाचे होते,
पण त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जर का पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले निकाल आणि निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून दिलेले निकाल या साऱ्याचा सारासार विचार करत विधानसभा अध्यक्षांनी तो निर्णय दिला असं वाटतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये व्हीप बजावणं वगैरे वगैरे हा काय फारसा मुद्दा त्या ठिकाणी कुठे आला नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीत जे काही त्या ठिकाणी उलट तपासणी झाली प्रामुख्याने माझी झाली आणि माझ्या उलट तपासणीमध्ये पक्षाचं घटना पक्षामध्ये या विषयावरती कधी चर्चा काही निर्णय या साऱ्याच्या विषयावरती जवळपास 120 प्रश्न मला विचारले गेले आणि त्या प्रश्नाची मी उत्तर दिली. आमचे मुख्य प्रतिरोध मंत्री अनिल भाईदास पाटील यांनासुद्धा अनेक प्रश्नाची सरबत्ती झाली. त्यांनीसुद्धा समर्पक पद्धतीची उत्तरं कायद्याच्या कसोटीमध्ये पक्ष आणि घेतलेली भूमिका या संदर्भात दिले. आम्ही वी आर होपफुल पण तरीसुद्धा निकालच आहे. पण एक आपण जर पाहिलं ज्या वेळेला हा निकाल लागला म्हणजे उद्धव ठाकरेंना अपेक्षित होतं की एकनाथ शिंदेचे आमदार अपात्र झाले पाहिजे आणि ते नियमाप्रमाणे असं ते कायद्याच्या चौकटीत बोलत होते परंतु ते झाले नाही. ज्या वेळेला हा निकाल देण्यात आला त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आता देखील पुन्हा एक निकालाची प्रक्रिया बाकी आहे. तुमचं जे जुनं सगळं प्रेम आहे शरद पवारांचा गट आहे हा संपूर्ण ज्या पद्धतीनं तुमच्या बाजूने किंवा जो काही निकाल येईल तर आक्रमकरित्या उतरतील ते नाही मला माहीत नाही ना. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या भावना मत व्यक्त करण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिल्याच्यानंतर सुद्धा काहींनी मतप्रदर्शन केलं. अदृश्य शक्तीचा हात आहे अदृश्य शक्तीचा हात आहे. आम्ही वारंवार हे बोलत आलो की कुठलाही अदृश्य शक्ती आमच्या पाठीमागे उभी नाही. आम्ही कायद्याच्या कसोटीवरती उभी आहोत. स्पष्टपणाने सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटनेमध्ये पिरायबडपासून जे असलेलं स्ट्रक्चर या बाबतीमध्ये आम्ही जे आक्षेप नोंदवले ते आक्षेप नोंदवत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती जोरदार युक्तिवाद झाला दोन्ही बाजूने आणि दोन्ही बाजूने युक्तिवाद करत असताना सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ त्या ठिकाणी युक्तिवादासाठी होते. पण आम्हाला आमची जी भूमिका होती ती कायदेशीरदृष्ट्या मांडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. पण त्याच वेळेला असं देखील मत होतं की केंद्रात सत्ता तुमची आहे. निवडणूक आयोग असेल किंवा इतर ज्या काही यंत्रणा आहेत त्या संपूर्ण केंद्राच्या आणि राज्याच्या ताब्यात आहेत. त्याचा हा गैरफायदा घेतला गेला. तुमच्या बाबतीत देखील आज जर तुमच्या बाजूने निकाल आला तर तुमच्यावरही असे आरोप होऊ शकतात. नाही आरोप करणं मी म्हटलं ना सोपं राहू शकतं. त्याला आधार काहीच नाही. वैफल्याने ग्रस्त झालेली माणसं राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला पाठबळ निघून जातं पाठीमागचं त्याच्यामुळे ते जे काही निर्माण होत असतं मनातलं वादळ त्या साऱ्याचा तो परिणाम त्या वक्तव्यावरती आहे. 53 पैकी 43 आमदारांनी पाठबळ देणं हे कधी कोणाला भविष्यामध्ये वाटूच शकत नव्हतं. ते त्या ठिकाणी घडलेलं असल्यामुळे कदाचित आलेल्या वैफल्याचा परिणाम तो त्या ठिकाणी आहे. आणि मी पाहिलं की आमचे काही जुन्या सहकाऱ्यांच्यामध्ये अतिशय हिणकस विकृत मनोवृत्तीचे सुद्धा आहेत की ज्यांना सकाळ संध्याकाळ याच वक्तव्यावरती बोलण्यामध्ये खूप स्वतःला धन्यता बाळगल्यासारखं ते वाटतात. ते स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार म्हणणारे या सरकारमध्ये सहभागी झाण्यास तयार झालेले होते. एवढंच या ठिकाणी सांगतो मी. त्याच मुद्द्यावर येतोय की 53 मधले 43 तुमच्यासोबत आहेत. आता हा निकाल जो काही लागेल त्यानंतर जर तुमच्यासोबत काहींना यायचं असेल तर आपले दरवाजे उघडे असतील. एक असं आहे की निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतरच या प्रक्रियेमध्ये काही जण आहेत. हां म्हणजे अजून त्याला वेग येईल. नक्कीच. किती संपर्कात आहेत आपल्या? मी त्या बाबतीमध्ये सांगत नाही कारण राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्या जवळ काय संपर्कात आहेत. एखाद दुसरे आणखीन काय आमच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आहेत. योग्य वेळेला याचा उलगडा होईल. काल एक बातमी अशी आली की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा संपूर्ण गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या. हे कितपत शक्य आहे? हे खरं आहे का आणि हे होऊ शकतं? नाही या संदर्भामध्ये मी भाष्य करणं उचित ठरणार नाही कारण काँग्रेसपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना त्या कालावधीमध्ये झाली. परकीय मुद्दा उपस्थित करून त्या कालावधीमध्ये पक्ष स्थापन झाला. आता अशा वेळेला पुन्हा तसा परतीचा प्रवास होणे आहे की नाही शक्यतेच्या आसपास काय आहे की नाही काँग्रेसच्या हायकमांडला काय वाटतं नेतृत्वाला नेमकं काय वाटतं मला त्या ठिकाणी माहिती असणं काही कारण नाही. परंतु वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा वाहिन्यांच्यावरती असं पाहायला मिळालं की कालच्या बैठकीमध्ये काहीतरी चर्चा झाली पण तो शेवटी अंतर्गत भाव आहे.
त्यावरती मला भाष्य करण्याचं काही कारण येऊ शकत नाही. शेवटचा आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आज निकाल आहे, 43 आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे. ह्या सगळ्या ज्या काही राष्ट्रीय घडामोडी घडत आहेत, राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, कारण का आगामी काळात निवडणुका आहे. पुन्हा काही आपण दोघं एकत्र येण्याचे काही संकेत आपल्याकडे आहेत का? काही चर्चा होईल का? काय वाटतं? होऊ शकतं? मला आज स्वतःला तसं काही वाटत नाही, कारण तशा पद्धतीची कुठे अशी हालचाली पाहायला मिळत नाहीत. नाही, असातला काय भाग नाही, कारण आम्ही आमच्या घेतलेल्या भूमिकेपासून तसोबर पाठीमागे येणार नाही. अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय आम्ही घेतला आहे, त्या निर्णयापासून आम्ही अजिबात पाठीमागे येणार नाही. आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भामध्ये ज्यांना कोणाला योग्य वाटतं त्यांना कोणाला येण्यासाठी हरकत असल्याचं काही आमचे कारण नाही. अतिशय म्हणजे तटकरेंच्या स्टाईलमध्ये तुम्ही एकदम उत्तर दिलेलं आहे की ज्यांना योग्य वाटतं त्यांनी यावं म्हणून. तर आपण बघितलं की हे होते सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष. यांनी सांगितलं आजचा निकाल आहे ते आशावादी आहेत आणि आगामी काळामध्ये जे काही आमदार सध्या दुसऱ्या गटात आहेत ते देखील अजितदादा किंवा त्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी इकडे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात आजच्या या निकालानंतर नेमकं कोण कोण पुन्हा एकदा अजितदादांसोबत येत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.